आपल्या या पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाला गोरगरीब लोकांना भयभीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। यामध्ये आताच कोण रोज काही ना काही नवीन कोण बंधुबाबा अपशब्द वापरण्याचा असेल, तसेच मॉब लिंचिंगचा प्रयत्न असेल। या विरोधामध्ये माझं महाराष्ट्र सरकारला एकच सांगणे आहे की यामध्ये काही कायदा फक्त अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात वापरण्यासाठी आहे। कायद्याचं राज्य जर हे आहे तर गृहमंत्र्यांनी तसं जाहीर करावं, ह्याच्या विरोधात काय कारवाई करावी। कारण जर नुकतंच आपण पाहिलं तर कुठला तो बंधुबाबा हरामगिरी महाराजांनी ते काही वक्तव्य केले, त्यांच्या समर्थनार्थ आपल्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ते जाऊन खुलेआमपणे त्या बंधुबाबाला जाहीरपणे समर्थन करतात। तसेच कुठला तो वटला काय कोण कोंबडी चोर आहे तो एका संविधानिक पदावर असो, तो जाऊन चेतावणीखोर भाषण देऊन धमकी देण्याचे काम करत आहे। तर या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे की ह्यांच्या विरोधात काय कारवाई तुम्ही करणार का? फक्त अल्पसंख्याक समाज गोरगरीब समाज आहे, फक्त त्यांच्यावरती तुम्ही दडपशाहीचं काम करणार का? कारण आता जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जळगावातून मुंबईला एक वयोवृद्ध, त्यांचं वय जर आपण पाहिलं तर हे अशरफ अली सय्यद 72 त्यांचं वय। तर या वयोवृद्ध माणसाला तिथं काय बुरट्यांनी हिजडे लोकांनी, कारण मॉब गर्दीमध्ये हे मारणं काय मर्दाचं हे लक्षण आहे, हिजडे लोकांनी जाणीवपूर्वक त्या वयोवृद्ध माणसाला बीफ आहे त्याच्यामध्ये त्याच्या डब्यामध्ये ते त्याचं बनाव करून 2800 रुपये चोरले आहे। हा प्रकरण दरोड्याचा आहे, परंतु यामध्ये परत पोलिसांचा यामध्ये जाणीवपूर्वक पोलिसांनी माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारच्या दबावाखाली, या गृहमंत्र्याच्या दबावाखाली त्यांनी जाणीवपूर्वक फक्त बेलेबल ऑफेन्स त्या बुरट्यांच्या विरोधात। जर आपण ही FIR जर पाहिली यामध्ये क्लिअरपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली 2800 रुपये, म्हणजे हे जे काही हिजडे होते जे गर्दीमध्ये त्यांच्यावर जो हल्ला झाला हे फक्त आणि फक्त पैशासाठी काय 10-20 रुपये कुणाकडनं ह्या गरीब म्हाताऱ्याकडनं भेटतील यासाठी त्यांनी तो हल्ला केलेला आहे। परफकट त्यांना नेऊन तो ट्रेनच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, जोर जबरदस्ती करून। कुठल्या नावाखाली तर बीफच्या नावाखाली। आता हिजड्यांनो तुमच्यात जर दम असेल तर जे काय भारतामध्ये जे एक्सपोर्ट करतात, जेवढे काय टॉप एक्सपोर्टिंग कंपनी आहेत त्यांच्यावरती का कारवाई करत नाही? जर आपण बघितलं की किती अल्पसंख्याक समाजाचे लोक आहेत आणि किती बाकीचे इतर समाजाचे तर लोक आहेत। अल कबीर एक्सपोर्ट झालं, मीरा एक्सपोर्ट झाले, फेरिगो एक्सपोर्ट झाले, MKA एक्सपोर्ट आहेत, कीस्टोन फूड प्रायव्हेट लिमिटेड आहेत, असे शेकडो एक्सपोर्ट आहेत जे बीफचा व्यवसाय करतात। आणि तुम्हाला फक्त गोरगरीब वयोवृद्ध माणसाला दिसतात मारहाण करायला, तरी आम्ही कदापि सहन करणार नाही। या विरोधात आझाद समाज पार्टीच्या वतीने मी स्वतः हे राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की जो सदरील घटना झाली हे अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्थ आहे, ते मानवतेला काळीमा फासणारी आहे। कारण गरीब माणसाला या हल्लेखोरांनी, बुरट्यांनी, हिजड्यांनी गावगर्दीमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, ट्रेनच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला, तरी देखील फक्त बेलेबल ऑफेन्स मध्ये त्या बुरट्यांना, हिजड्यांना अटक करून सोडूनही देण्यात आले। तर माझं आक्षेप या सदरील त्या बुरट्यांवरती नसून या ज्या खुर्चीवर पोलीस प्रशासन बसले आहे त्यांच्यावरती आहे। इतका गंभीर गुन्हा असताना का फक्त बेलेबल ऑफेन्स त्यामध्ये लावलेला आहे? 307 BNS, आताच्या BNS प्रमाणे 109, 307 अटेम्प्ट टू मर्डर लावायला पाहिजे होता। यामध्ये 2800 रुपये जे काढून घेतले आहे त्यामध्ये त्यांनी तो दरोड्याचा अटेम्प्ट आहे तर दरोड्याचे कलम लावायला पाहिजे होते, का लावले नाही? म्हणून या माध्यमाद्वारे राष्ट्रपतींना आमची विनंती आहे आझाद समाज पार्टीकडून की ताबडतोब याची चौकशी होऊन ते सदरील पोलिसांना निलंबित करण्यात यावं। तसेच गृहमंत्र्यांनी हे जाहीर करावं की हे कायद्याचं राज्य आहे, संविधानाने चालतो का तुमच्या मनमर्जीने चालतो? कारण फक्त आणि फक्त या महाराष्ट्र राज्यामध्ये जाणीवपूर्वक जे कटकारस्थान चालू आहे ते सरकार मार्फत त्यांना अभय देण्याचं काम चालू आहे की अल्पसंख्याक समाजाविरोधात काहीतरी बोला, काहीतरी काम करा
तुम्हाला काही होणार नाही असं चित्र या गृहमंत्र्यांनी उभं केलं आहे. माझं आव्हान आहे की या व्हिडिओ माध्यमातून त्यांनी ताबडतोब याची दखल घ्यावी आणि सदरील या जे कोण बुरटे आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करून, तसेच तो जो कोण बुरटा आहे कोंबडी चोर त्याच्यावरती देखील कठोर कारवाई झाली पाहिजे. जय भीम.